नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे कौटुंबिक कथा प्रतारणा. ही गोष्ट एका छोट्या मुलीची मीनाची आहे. मीना लहान असल्यापासून तिच्या घरात आजोबा आजी आई वडील यांच्यामध्ये किरकोळ भांडणं मतभेद होत आणि चालती हो माझ्या घरातून ह्या शब्दासरशी त्या दोघी निशब्द होत. आजी आणि आई तशी खमकी होती, तोडीस तोड भांडायच्या. पण माझ्या घरातून निघ म्हटल्यावर भांडण थांबायचं. दोघी निशब्द व्हायच्या. एकदा आजी आजोबांचे असेच भांडण झाले. तेव्हा मीना छोटी होती. आजोबा आजीला रागवले. तशी छोटी मीना आईला जाऊन बिलगली. ती भेदरली होती, कारण अगदी क्षुल्लक होतं. आजीने आज आजोबांची काठी कुठेतरी ठेवून दिली होती आणि आजीला वयोमानानुसार विसर पडला. वयानुसार आजोबांना दुखणं लागलेलं तसं आजीलाही व्हायचं की. पण आजोबांना मात्र आजीने तिशीतल्या मुलीसारखं आपलं सगळं करावं असं वाटत राहायचं. आणि खेडेगाव असते, तिथे कसली आलीये स्त्री पुरुष समानता आणि स्त्री दाक्षिण्य. आजी तशी खमकी होती, तोडीस तोड भांडायची. पण माझ्या घरातून निघ म्हटल्यावर भांडण थांबायचं, कारण आजीला माहेर नव्हतंच. काही महिने उलटले. मीनाच्या आईकडून चुकून भाजीचं पातेलं खाली पडलं आणि वडिलांनी एकच आकांतांडव केला. आई पण जोरदार भांडली आणि परत तेच. नसेल राहायचं या घरात तर निघ इथून. ह्या वाक्यावर मात्र आई निशब्द झाली. आजी आणि आई दोघी खूप खंबीर होत्या. इतक्या वर्षांचा संसार पेलून धरला होता. नवऱ्याशी भांडण झालं तरी तोडीस तोड उत्तर द्यायच्या. पण इथून चालती हो ह्या वाक्यानंतर त्यांची बोलती बंद व्हायची. कुठे जाणार? एक मात्र नवऱ्याचं घर त्यांचा आश्रय होता आणि स्वाभिमानाने तोच सोडला तर आयुष्य तिथेच थांबणार होतं. त्या दिवसापासून मीनाने मनाशी काहीतरी निर्धार केला. एक दिवशी तिची लांबची मावशी घरी भेटायला आलेली. चांगली शिकली सवरलेली होती. तिच्याशी एकट्यात छोट्या मीनाने काहीतरी बोलणं केलं. मीना घरात सर्वात लाडकी, गोड स्वभाव, हसरा चेहरा. कोणी पाहुणे आले की तिच्या हातात खाऊसाठी पैसे टेकवत, तिचे लाड करत. मीना पुढे चांगली शिकली, नोकरीला लागली, चांगला पैसा कमवू लागली. पण दर महिन्याला तिची ती मावशी तिला भेटायला येई. त्यांच्यात काहीतरी बोलणं होई आणि मावशी निघून जाई. काय शिस्तय मावशी आणि भाचीचं कुणास ठाऊक. आईला संशय यायचा, पण दोघींनी काहीच थांगपत्ता लागू दिला नाही. मीनाचं लग्न झालं एका मोठ्या घराण्यात. नवरा आणि ती दोघेही मिळून कमवत असायचे. अगदी सुखी असा संसार चालू होता. मावशी लग्नानंतरही तिच्याकडे चक्रा मारी. पण मीनाच्या बाबतीतही तेच झालं. नवरा इतका शिकला सवरलेला असूनही त्याचा पुरुषी अहंकार त्याने दाखवून दिला. त्यांच्यात काही कारणाने वाद झाला. मीनाने खंबीरपणे उत्तर दिली,
पुन्हा एकदा त्याच वाक्याची पुनरावृत्ती. चालती हो माझ्या घरातून. मीनाला धस्स झालं. आई आणि आजीला जे ऐकवलं गेलं तेच आजच्या 21व्या शतकातही तिने ऐकलं. पण ती त्या वाक्यावर निशब्द झाली नाही. बॅग भरली आणि जायला निघाली, आपला स्वाभिमान सांभाळत. नवऱ्याला वाटलं हिला नवऱ्याच्या घरात राहण्याशिवाय पर्याय तरी आहे का? कुठे जाईल जाऊन जाऊन? पण ती खरंच बॅग भरून आली. तिचा नवरा थोडा घाबरला. ही खरंच जाते की काय? छे, जाऊन जाऊन कुठे जाईल? माहेरी ठेवतील तरी का हिला? जा जा, 4 दिवसात परत येशील माहेराहून. माहेरी? कोण माहेरी जाते? माहेरी थोडीच जाते. तुम्ही म्हटले ना की निघ माझ्या घरातून. आता तुमच्या घरातून निघून माझ्या घरी जाते. म्हणजे माहेरीच ना? नाही, माझं घर. तुझं कुठलं आलंय घर? माझ्या आजीला आणि आईला याच प्रतारणेशी संघर्ष करताना मी पाहिलं होतं आणि तेव्हाच मी ठरवलं, काही झालं तरी स्वतःचं एक घर करायचं, जिथून कुणी निघून जा असं म्हणणार नाही. लहानपणापासून माझ्या एका मावशीकडे मी खाऊचे आलेले पैसे, दिवाळीसाठी मिळालेले पैसे, नंतर पगारातील काही पैसे जमा करत गेले. दर महिन्याला मावशी येऊन ते गुपचूप घेऊन जायची. त्याची बऱ्यापैकी एक रक्कम जमली आणि मागच्याच वर्षी कुणालाही न सांगता 2 खोल्यांचं एक घर विकत घेतलं मी. घर लहान असेल पण माझ्या स्वाभिमानाला पुरेसं आहे. आत्ता मात्र नवरोबाचे धाबे दणाणले. त्याला वाटायचं हिला दुसरीकडे आश्रय नाही आणि त्या लाचारीमुळे हिचे हात बांधले गेले आहेत. पण मीनाचं तर आता स्वतःचं घर होतं. ती केव्हाही तिकडे जाऊ शकत होती. आणि माझं काय होईल या विचाराने त्याला माघार घ्यायला भाग पाडले. तिच्याशी गोडी गुलामीने राहू लागला आणि किती वाद झाला तरी इथून निघून जा म्हणायची हिम्मत त्याला परत कधीच झाली नाही. वाचको, कशी वाटली ही कथा? तुमचा अभिप्राय नक्की कळवावा. धन्यवाद.